सभापती महोदय, हा जो आता विधेयक जे आलेलं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 याच्यामध्ये काही बदल यामध्ये सुचवण्यात आलेले आहे। आणि हे बदल काय आहेत तर पोलीस दलाची जी कार्यक्षमता वाढवण्याकरता म्हणजे त्या शहरातले आयुक्त असणार किंवा ग्रामीणमधले SP असणार यांचं कुठेतरी हे आपल्या आपल्या कामात व्यस्त आहे। एका पूर्ण शहराच्या सर्व जबाबदारी पार पडत असताना त्यांना तितका वेळ नसतो। एखाद्या SP ला पूर्ण फार मोठे मोठे जिल्हे असल्यामुळे तिथे त्यांना प्रत्येक केसकडे लक्ष देण्याकरता वेळ नसतं। म्हणून एक SDPO किंवा ACP रँकच्या अधिकाऱ्याला ते अधिकार देण्याच्या संदर्भातला ही संहिता आहे आणि याच्यामध्ये हा बदल आहे। याच्यात अंमली पदार्थामध्ये जे सराईत गुन्हेगार आहे यांच्यावर तत्काळ कारवाई झाली पाहिजे किंवा कलम 129 NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा करणाऱ्या सराईत व्यक्तींना जे ॲफिडेविट ते देतील किंवा बॉन्ड जे देतील ते स्वीकारण्याचा अधिकार या सगळ्या अधिकाऱ्यांना देण्यात आलेला आहे। याच्यात जे डिजिटल जे गुन्हे होतात किंवा NDPSचे जे अंमली पदार्थाचे गुन्हे आहे किंवा स्थानिक पातळीवरचे जे छोटे छोटे निर्णय घेण्याचा अधिकार या ACP आणि SDPOला देण्यात आलेला आहे। आज गुन्हेगारी फक्त कागदावर नसून तर हे मोबाईलमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून वेबसाईट आहेत, क्लाउड आहे किंवा इलेक्ट्रॉनिक फाईल्स आहे, या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी होत आहे। आणि म्हणून त्यामुळे या इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल अभिलेख हा स्पष्ट शब्द आता यामध्ये उल्लेख केलेला आहे। मी काही या संदर्भात जास्त बोलणार नाही, मी या बिलाच्या समर्थनाकरता इथे बोलतोय। पण यामध्ये मी सगळ्या विरोधकांचे भाषणं ऐकले, अंबादास दानवे साहेब असतील, भाई जगताप साहेब असतील किंवा अभिजित वंजारी असतील। आता अभिजित भाऊ तुम्ही उत्तर ऐकणार होते सगळ्यांचं। आता मी दानवे साहेबांचा ज्यावेळेस मी भाषण ऐकलं याच्यावर त्यावेळेस असं वाटत होतं की सरकार प्रत्येक गोष्ट काही करते तर या लोकांना विरोधकांना अडचणीत आणण्याकरताच करते। कोणताही कायदा आला, अर्बन नक्षलच्या संदर्भात कायदा आला, त्याहाती या लोकांचं असं बोलणं होतं की जसं अर्बन नक्षल म्हणून याच लोकांना टाकणार। म्हणजे या राज्यात कायद्याचंच राज्य नाही आहे आणि नुसतं विरोधकांना अंदर टाकण्यासाठी विरोधकांवर दबाव आणण्यासाठी सगळे कायदे आणले जातात। आता निरंजन डावखरेंनी म्हटलं की चोरांच्या मनात चांदणं। तर नाही टाकणार, तुम्हाला पण नाही टाकणार। चला प्रणयजी, तर या माझ्याकडे बघून बोला। यांच्या सर्व भाषणांमधनं या प्रकारचा भास निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करतो। एक फेक नेरेटिव्ह सामान्य लोकांच्या मनात टाकण्याचा हे प्रयत्न करतात आहे की हे सरकारमध्ये ही जी सरकार आहे त्या कायद्याचा कुठेही वास नाही आहे। पण मी तुम्हाला इथे विरोधकां असणार किंवा सत्ता पक्षात सगळं आमदार असणार, हे विभाग माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या अखत्यारीत आहे आणि या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला संरक्षण देण्याचं काम त्यांनी आपल्या हाती घेतलेलं आहे। आणि म्हणून एकदम सक्षमरित्या लोकांचे संरक्षण करण्याचं काम ते करतात आहे। आणि त्या 13 कोटी जनतेमध्ये तुम्ही सुद्धा येता आणि तुमचंही संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। म्हणून तुम्ही चिंता करायची गरज नाही, या कायद्याचा दुरुपयोगच होणार। आता असे अनेक कायदे राज्य नाही त्यांना फार शिल्लक आहे, त्यांचा फार अभ्यास आहे याच्यावर। आहात आपण मंत्री राहिलेले आहात, आपण पण उत्तरं दिलेली आहात। आपल्याही काळामध्ये अशी अनेक विधेयक आपण पारित केली। हा प्रस्ताव नाही आहे। आपण ते जे 5 बदल सांगितले त्या बाबतीमध्ये आपण बोललो आम्ही सुद्धा। तुम्ही विरोधक म्हणा, जे म्हणायचं म्हणा, तुम्हाला त्याच्याशिवाय शाबासकी मिळणार नाही, ती तुम्ही घ्या। पण त्याच्यासाठी वेगळं आयुध आहे ना,
हे कसं म्हणजे आता आम्हाला असं वाटतंय की एक प्रस्ताव आम्ही मांडला आणि त्याला मंत्री महोदय उत्तर देतात आहेत. जरा आपण सुद्धा आमच्या ज्ञानात भर टाकली तर बरं होईल. आलं का लक्षात? चला आता मला वाटप करा फटाफट. असं आहे की हे ज्यावेळेस भाषणं देतात आणि हे कुठेतरी त्याला सेन्सिटाईज करण्याचा, त्याला कुठेतरी भावनिक रूप देण्याचा, प्रत्येक कायदा हा 13 कोटी जनतेच्या विरोधात आहे असा भासवण्याचा हे प्रयत्न करत असतात. त्याला उत्तर दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे. आणि आमचे दोन्ही मंत्री आमचे दोन्ही मंत्री एकदम सक्षम आहेत, पण त्यांनाही असं आहे, त्यांचे हात बांधलेले आहे की कोणत्या लेवलपर्यंत उत्तर द्यायचं. त्यांना फक्त तुम्हाला माहिती देतात तुमची. चला आता मी तुम्हाला उदाहरण तुम्ही देतो. आता माझ्याकडे बघून बोला आता तुम्हाला आणि उदाहरण देतो. बिलावर बोलून बोला. चला आता असं आहे की या नाही ऐका, हे सभागृहाच्या परंपरेने त्यांचे हात बांधलेले आहे की ते एका लेवलच्या खाली बोलू शकत नाही. त्यांना फक्त माहिती देण्याची आहे. या कायद्याच्या संदर्भात, या संहितेच्या संदर्भातच ते माहिती देतील असा अभिप्रेत आहे. आणि म्हणून तुम्ही जे जे बोलले, आता भाई जगतापांनी पार तिथून अमेरिकेपासून एप्स्टीन फाईलचा विषय काढला. आता ते बोलले तुम्ही बाहेर काढा. राज्य सरकारकडे केस नाही, महाराष्ट्रामध्ये ही केस नाही, न्यूयॉर्कमध्ये आहे. आणि ते पुरावे ते न्यूयॉर्कच्या कोर्टात आहे. ते आम्ही कसे बाहेर काढणार आहे? तर आता हे उत्तर थोडी ना मंत्री देणार आहे भाई जगताप. मी जर त्याच्यावरती काय जर कॉमेंट केला तर मला डिजिटल केसमध्ये इथे टाकतील ना आतमध्ये. आपण एआयच्या संदर्भात इथे टाकलं आतमध्ये तर काय मला भले ते केस तिकडे चालली आहे. एआयचा दुरुपयोग डिजिटल मी एखादा व्हॉट्सअप केला, मी एखादा फेक असं काय करतोय? मेसेज तू तिकडच्या साईडला भले आहे, पण तू विरोधी पक्षात नाही आहे, चला हे बोलू समजून द्या घे. बोलू द्या. चला बोला. ते काय आहे की तिकडे ते माईकचे बटन त्यांच्याकडे आहे, तर ते असं समजतात ते विरोधी पक्षात आहे म्हणून त्या भागाचे. आणि म्हणून यांनी उठलं. हा, तर या प्रकारचं कोणतेही कायद्याचा दुरुपयोग या राज्यात कधीच झालेला नाही, हे तुम्हालाही माहीत आहे अनिल परब साहेब. आणि म्हणून या प्रकारची काहीतरी मागणी करणं आणि ते सेन्सिटाईज करणं आणि एक कुठेतरी फेक नॅरेटिव्ह तयार करण्याचं काम तुम्ही सर्व करतात आहे. या माध्यमातून, या GRच्या, या कायद्याच्या माध्यमातून किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक कायद्याच्या माध्यमातून 13-13.5 कोटी जनतेच्या फायद्याचं किंवा त्यांना कुठेतरी या राज्यात गुन्हेगारी कमी करण्याच्या दृष्टिकोनातूनच हे सगळे कायदे इथे आलेले आहे. मी अभिजित वंजारेंनी म्हटलं की 80% नक्षल संपले तर मारले कोणाला? त्याचे उरलेले 20% ते मारले. म्हणून आज 100% आमच्या गोंदिया गडचिरोली भागामध्ये नक्षल संपलेले आहे, संपुष्टात आलेले आहे. आणि भीतीपोटी उरलेल्या लोकांनी उरलेले नक्षल सरेंडर केलेलं आहे. हे मी अभिमानाने सांगतो, कारण हे आमच्या देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय फडणवीस साहेब याच्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. आणि हे कुठेही जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या मोठ्या प्रमाणात नक्षल विरोधी कारवाया झाल्या नाही, ते या देशात करून दाखवले, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की भाजपा सुरक्षा संहिता आहे. भाजपला कोणत्याही कायद्याची आवश्यकता नाही आहे. भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष आहे. त्याला या प्रकारचं स्वतःला वाढवण्याकरता किंवा विरोधक तर असे आहे की सेल्फ गोल करणारे इतके आहेत की तुमच्याकडे सकाळी 9 वाजता येऊन तुमचा पक्ष संपवणारे खूप लोक तयार आहेत. आम्हाला तुमचा पक्ष संपवायची, तुम्हाला अंदर टाकायची काही गरज नाही आहे. मी या माध्यमातून या कायद्याचं स्वागत करतो, समर्थन करतो आणि मला बोलायला दिला त्याबद्दल आपला आभार मानतो. धन्यवाद.